उकवतात नाम नुरे कमाते क्षितिजारी लाल रवि बिंबसाते वायुवरी स्वार कलरव खगांचे पडती शब्द कानी चिंतनाचे कानी चिंतनाचे. दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. जीवनाचा हा डाव जीवन आणि मरण या दोन घडींमधलाच आहे. लाईफ इज अ गेम ऑफ कार्ड. जे पत्ते येतील त्याप्रमाणे खेळणं. जसं आवश्यक असतं त्याप्रमाणे जी सुखदुःखे वाट्याला येतील त्यातच आनंद मानला पाहिजे. आनंद जरूर मिळतो, फक्त तशी दृष्टी पाहिजे. हिंदीत एका कवीनं म्हटलं आहे की जीवन लंबाई से नहीं बल्कि गहराई से मानना चाहिए. आयुष्य किती जगलात यापेक्षा ते कसे जगलात याला महत्व आहे. जीवनात चढ उतार असणारच. जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ असतो. खेळीमेळीच्या वातावरणात विचारांचे किंवा आपापल्या मतांचे पतंग आकाशात सोडावेत आणि प्रसंगी काटावेतही. पण हा छंद रंगपंचमी प्रमाणे सुखद सोहळा ठरावा. जीवन ही मानवाला लाभलेली अनमोल अशी देणगी आहे. त्याचा उपयोग करावा, केवळ शोक करीत बसू नये. तुम्ही जगा, दुसऱ्याला जागवा आणि आनंदही द्यावा. आपल्या जवळच्या विचार आचार शक्तीचा उपयोग करून साधे सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवन सततच अनुभवाला येईल. जीवन निसर्गरम्य अनेक गोष्टींनी, बालकांच्या खळखळणाऱ्या हास्यांनी, पहाटेच्या प्रहरीच्या मंदिरातून येणाऱ्या घंटानादानी, आभाळातून झेपावत येणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांनी, अशा यासारख्या अनेक अंगांनी नटलेले सजलेले किती विलोभनीय आहे. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे. बालकवींच्या या कवितेप्रमाणे सर्वत्र पसरलेला हा आनंद आपल्याला टिपता आला पाहिजे. म्हणजे जगण्यातील आनंद आपल्याला मनमुदाद लुटता येतो. अमृतघट भरले तुझ्या घरी का वणवण फिरशी बाजारी हा संदेश कवी बोरकर आपल्याला देतात. आपल्यापेक्षाही मोठ्यांच्या जीवनानुभवातून जगण्याचा आनंद अनुभवता येतो. दुसऱ्यासाठी जगण्यात फार मोठा आनंद असतो. जीवनाचा अर्थ जेव्हा आचार्य अत्र्यांना गवसला तेव्हा ते म्हणाले, जीवन म्हणजे प्रचंड मौज. हा आहे खरा जीवनाचा अर्थ. जीवनाचा अर्थाचा त्रिकोण ज्या बिंदूंनी बनला आहे ते बिंदू म्हणजे बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य. बाल्यावस्थेत जीवनातील वसंत ऋतूचा आनंद मिळतो. तारुण्यात उसळणाऱ्या रक्तात खळखळणाऱ्या सुखाची लज्जत चाखायला मिळते. आणि वार्धक्यात तारुण्याचा माध्यान्ह संपतो आणि उरते ती सायंकाळ म्हणजे वार्धक्य. पण तारुण्याची कैरी चांगली लागतेच, परंतु म्हातारपणी पिकलेल्या आंब्याचा गोडवा त्यात आणता आला पाहिजे. यावर बाबा बोरकर परत म्हणतात, उठल्या सुटल्या देऊ नको भान मला वाढत्या वयाचे, असेच आहे धुंदपणाने वयास चुकवीत फुलवायचे. ही दृष्टी मनुष्याला गवसली पाहिजे. त्याने विकारांवर मात केली आणि आनंदाचे डोही आनंद तरंग अशी वृत्ती ठेवली तर जगण्यात खरोखरच मौज आहे हे पटवून देणाऱ्या मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्या म्हणजे या जगण्यावर शतदा प्रेम करावे. पडती शब्द कानी चिंतनाचे कानी चिंतनाचे. जगण्यात मौज आहे या विषयावर डॉक्टर अलका बडगे यांचे विचार आताच आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला.